आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात मोठ्या राजकीय बातम्यांनी। राज ठाकरेंचा पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ, तर गंगेतल्या प्रदूषणाचे भीषण व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवले। दरम्यान धर्माच्या नावाखाली नदी प्रदूषण, राज ठाकरेंची सरकारवर टीका। महाराष्ट्रातले 55 नदीपट्टे हे प्रदूषित आहेत। राज ठाकरेंनी मिठी नदीच्या प्रदूषणाचे दृश्यही दाखवले। आजूबाजूची वस्ती हटत नाही तोवर नद्या साफ होणार नाहीत, राज ठाकरेंचा हल्लाबोल। आम्ही कुणाला गाडलंय हे जगाला दाखवायचं नाही का? औरंगजेबाची सजलेली कबर काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं। मुंबईतील 3 विमानतळं अदानीला, बंदरही अदानीलाच। अदानी हुशार निघाले आणि आम्ही मात्र अडाणी राहिलो, राज ठाकरेंचं वक्तव्य। कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा। महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यामुळे नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या, संजय राऊतांची टीका। लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन सांगत होते। आता अजित पवारांनी हात वर केलेले आहे। खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार राज्यभर आंदोलन करणार। 11 एप्रिलला आमदारांच्या घरासमोर रात्री टेंभे पेटवून कर्जमाफीच्या मागणीकडे वेधणार लक्ष। महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर रात्री 11 तारखेला रात्री 12 वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा असं घेऊन टेंभ मशाल पेटवण्याचं आंदोलन करणार आहोत। लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला। तिजोरीवर वाढलेला हा भार पाहता कर्जमाफी सुद्धा होणार नाही अशी माहिती शिरसाटांची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे। सरकार बहिणींना 2100 रुपये देणार, पण ते आर्थिक स्थितीवर अवलंबून। पण सध्या 2100 रुपये देणं संयुक्तिक नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। परंतु आज तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता लगेचच 2100 रुपये देणं तसं योग्य नाही, संयुक्तिक नाही किंवा देता येणार नाही।